शुल्बसूत्र हा नेमका काय प्रकार आहे? नाही माहिती? मग तर हा विषय समजून घेतलाच पाहिजे, कारण या विषयाशी प्रत्येक भारतीय जोडला गेला आहे. फक्त याचा विसर पडला आहे. चला तर जाणून घेऊ शुल्बसूत्राविषयी. 2015 साली एका समारंभात हर्षवर्धन राठोड यांनी असे सांगितले की पायथागोरसचा सिद्धांत हा सर्वात प्रथम भारतीयांनी मांडला. मग काय, असं म्हणता क्षणी नवीन वादाला तोंड फुटले. पण हे अगदी खरं आहे. पायथागोरसचा सिद्धांत म्हणा किंवा इतर सिद्धांत हे फार पूर्वी लिहून ठेवण्यात आले आहेत. उदाहरणार्थ बौद्ध्यायन 1.12, आपस्तंभ 1.4, कात्यायन 2.7 यासारख्या अनेक शुल्बसूत्र हे पायथागोरसच्या आधी लिहिले गेली आहेत. ज्याची आपण चर्चा करतोय ते शुल्बसूत्र म्हणजे नेमकं आहे तरी काय? चला जाणून घेऊ. पूर्वीच्या काळी जी काही मोजमापं व्हायची त्यासाठी दोराचा वापर केला जायचा. त्यावेळेस दोराला शुल्ब असे म्हटले जायचे, म्हणून या संकलनाचे नाव कदाचित शुल्बसूत्र असे पडले असावे. वैदिक काळात धार्मिक विधीसाठी जे कट्टे व्यासपीठ बनवावी लागत होती, त्यांच्या शास्त्रशुद्ध रचनेसाठी काही गणितीय सूत्रांची निर्मिती करण्यात आली. शुल्ब सूत्रे ही वैदिक अग्निवेदीच्या बांधकामासाठी नियमांची गणना करतात. आता अग्निवेदी म्हणजे नेमकं काय? वेदी म्हणजे विटांची एक विशिष्ट रचना आणि अग्निवेदी म्हणजे अग्नीला केंद्रस्थानी ठेवून केलेली विटांची रचना म्हणजेच यज्ञकुंड. त्यांना अशा यज्ञकुंडांची रचना करायची होती ज्या समान जागा व्यापतील. मग आता हे करायचे कसे? त्यासाठी साधारणतः विटांचे 5 थर आवश्यक आहेत. प्रत्येक थरात 200 भाजलेल्या विटा आणि प्रत्येक थर एकमेकाच्या सुसंगतीत असला पाहिजे. ही साधी गणितीय समस्या वाटत असली तरी त्रिकोणमिती म्हणजेच ट्रिकोनोमेट्रीचा वापर केल्याशिवाय अग्निवेदी बंधने त्या काळी कठीण होती. तज्ज्ञांच्या मते शुल्बसूत्रांनी पायथागोरसचे प्रमेय हे सुरुवातीच्या स्वरूपात प्रकट केले. असे मानले जाते की शुल्बसूत्राची रचना ही फार आधीची आहे, कारण हे ज्ञान मौखिक स्वरूपात म्हणजेच स्मृती आणि श्रुतीच्या स्वरूपात प्रचलित होते. आता स्मृती आणि श्रुती म्हणजे नेमकं काय? स्मृती म्हणजे आपली मेमरी, स्मरणशक्ती. श्रुती म्हणजे जे ऐकले ते. आधी गुरुकुल परंपरा होती. एक गुरु आपल्या शिष्याला काही ज्ञान देत आणि ते शिष्य ते ऐकत, त्याची उजळणी करत आणि ते ज्ञान लक्षात ठेवत. अशा प्रकारे जे ऐकले ते श्रुती आणि जे सरावाने लक्षात ठेवले ते स्मृती. अशा प्रकारे अनेको वर्षे हे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतर केले गेले. शुल्बसूत्रांची त्रिकोणमिती म्हणजेच ट्रिकोनोमेट्री सिंधू खोऱ्यातील उत्खननात सापडलेल्या शहरांच्या मांडणीवरून समजते. बौद्ध्यायन शुल्बसूत्रांमध्ये पायथागोरसच्या ट्रिपलची उदाहरणे आढळतात, जसे की 3, 4, 5. आता ट्रिपलची उदाहरण म्हणजे काय? पायथागोरसचा सिद्धांत असा म्हणतो, काटकोन त्रिकोणाच्या दोन्ही बाजूच्या वर्गांची बेरीज ही त्याच्या कर्णाच्या वर्गाइतकी असते. जर आपण काटकोन त्रिकोणाची एक बाजू 3 आणि दुसरी बाजू 4 मानली तर कर्ण हा 5 असेल. उदाहरणार्थ 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16 यांची बेरीज केली असता ती 25 येते. आणि जर कर्ण आपण 5 मांडला आहे त्याचा वर्ग आपण केला असता तोही 25 येतो आहे. अशा प्रकारे पायथागोरसचा सिद्धांत हा ट्रिपलच्या स्वरूपात शुल्बसूत्रामध्ये मांडलेला आहे. बौद्ध्यायन शुल्बसूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे 2च्या वर्गमूळाची किंमत ही 1.4142156 अशी आहे आणि आधुनिक गणितानुसार 2च्या वर्गमूळाची किंमत ही 1.41421297 अशी आहे. म्हणजे 5 डेसिमल पॉईंटपर्यंत ही किंमत तंतोतंत बरोबर आहे. शुल्बसूत्रांची ही मूलभूत तत्त्वे ही स्थापत्य रचनेत देखील वापरली गेली आहेत असे दिसून येते. याचा वापर पिरॅमिड, मंदिरे, सिंधू सरस्वती खोऱ्यातील इमारती आणि असेंब्ली सभागृहे बांधण्यासाठी करण्यात आला आहे. मानव शुल्बसूत्रानुसार पायचे दिलेले मूल्य हे 3.125 होते, जे आता आपल्याला माहीत असलेल्या पायच्या मूल्याच्या अगदी जवळ आहे. तसं बरंच काही आहे या शुल्बसूत्रांमध्ये, पण आपल्याला या शुल्बसूत्राबद्दल काहीच माहिती नाही. का? कारण आपल्याला या सर्वाचा विसर पडला आहे. आपण आपल्याच लोकांच्या भगीरथ प्रयत्नांना आठवणीतून मारून टाकले आहे. याचं उत्तर एकच, आळस. आपण इतके आळशी झालो आहोत की काही मोजके लोक आणि काही परदेशी विद्वान सोडले तर हे सहसा कोणालाच माहिती नाही. शुल्बसूत्र हे जनमानसाच्या ओळखीचा विषय बनावा, याचं ज्ञान सगळ्यांना मिळावं
यासाठी हा केलेला छोटासा प्रयत्न.